जगातील सर्वात कठीण पण सर्वात आनंदाची नोकरी कोणती, जिथे पगार नसतो, सुट्टीही नसते, पण मिळणारा आनंद हा अफाट असतो? असा प्रश्न जर तुम्हाला पडला तर त्याचं उत्तर आहे मातृत्व. आई होणं हे एका स्त्रीच्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर वळण असतं. प्रेग्नेन्सी हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यात अनेक बदल घेऊन येणारा खास क्षण असतो. या बदलांमधील काही बदल हे महिलांना आवडतात, तर काही अगदीच नकोसे वाटतात. असाच एक बदल म्हणजे वाढलेलं वजन. सिझेरियन डिलिव्हरीनंतर पोटावरील वाढलेली चरबी कमी करणं हा अनेक महिलांसाठी चिंतेचा विषय असतो. त्यामुळे डिलिव्हरीनंतर लगेचच बेली फॅट कसं कमी करावं याचा विचार अनेक महिला करू लागतात. अनेकदा सिझेरियन नंतर वाढलेलं पोट हे कमी करण्यासाठी महिला घाईघाईने कडक डाएट किंवा हेवी एक्सरसाइज सुरू करण्याचा विचार करतात. मात्र अशा वेळी चुकीच्या पद्धतीचा वापर करणं हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. मात्र डिलिव्हरीनंतर शरीराला कोणताही ताण न देता सुरक्षितपणे पोटाचा घेर कमी कसा करायचा, हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रियंका. लेट्स अप मराठीमध्ये आपलं स्वागत. आता सिझेरियन डिलिव्हरीनंतर पोटाची वाढलेली चरबी नेमकी कशी कमी करायची आणि त्यासाठी उपाय काय हे जाणून घेऊयात. यातला पहिला उपाय आहे डॉक्टरांचा सल्ला घेणं. सी सेक्शन म्हणजे ज्याला आपण सीझर म्हणतो, ही एक मोठी शस्त्रक्रिया असते. त्यामुळे यातून सावरण्यासाठी लागणारा वेळ हा नॉर्मल डिलिव्हरीच्या तुलनेमध्ये थोडा जास्त असतो. सामान्यतः शस्त्रक्रियेनंतर पहिले 6 ते 8 आठवडे कोणताही जड व्यायाम न करण्याचा सल्ला हा डॉक्टरांकडून दिला जातो. प्रत्येक महिलेच्या शरीराची रिकव्हरी होण्याची क्षमता देखील ही वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही व्यायाम किंवा डाएट प्लॅन सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं अनिवार्य आहे. जर तुम्हाला टाके घातलेल्या जागी वेदना, सूज किंवा कोणताही त्रास जाणवत असेल तर त्वरित तज्ज्ञांशी संपर्क साधा. यातला दुसरा उपाय आहे तो म्हणजे वॉकिंग. सिझेरियन डिलिव्हरी नंतर काही आठवड्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही हलकं वॉक सुरू करू शकता. सुरुवातीला दररोज 15 ते 20 मिनिटे संथ गतीने चालावं. यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारतं, मन प्रसन्न राहायला सुरुवात होते आणि हळूहळू कॅलरीज जळण्यास मदत होते. जसा तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि शरीर साथ देईल तसा तुम्ही चालण्याचा वेळ आणि वेग हा वाढवू शकता. पोटावर किंवा टाक्यांवर कोणताही अतिरिक्त ताण न पडता वजन कमी करण्याचा हा सगळ्यात सुरक्षित आणि सोपा मार्ग आहे. यानंतरचा उपाय आहे प्रसूतीनंतरचे सोपे व्यायाम करणं. सी सेक्शन नंतर लगेचच पोटाचे हेवी एक्सरसाइज जसे की सिटअप्स किंवा क्रंचेस सुरू करणं हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत हानिकारक ठरू शकतं. त्याऐवजी आपण प्रसूतीनंतरच्या हलक्या एक्सरसाइजने दिवसाची सुरुवात करू शकतो. दीर्घ श्वास घेण्याच्या आणि सोडण्याच्या प्रक्रियेमुळे पोटाचे स्नायू हे हळूहळू ऍक्टिव्ह होऊ लागतात. हे एक्सरसाइज केल्याने ओटी पोटाचे स्नायू हे मजबूत होतात आणि शरीराची अंतर्गत शक्ती सुधारण्यास मदत होते. संतुलित आणि पौष्टिक आहार घेणं. सी सेक्शन नंतर पोटाची चरबी ही कमी करण्यासाठी उपाशी राहणं किंवा क्रॅश डाएट म्हणजेच कठोर आहार घेणं हे पूर्णतः चुकीचं आहे. विशेषतः जर तुम्ही बाळाला स्तनपान करत असाल तर तुमच्या शरीराला शस्त्रक्रियेतून सावरण्यासाठी आणि दुधाच्या निर्मितीसाठी पुरेशा पोषणाची गरज असते. आपल्या नेहमीच्या आहारामध्ये प्रोटीनयुक्त पदार्थ म्हणजे स्नायूंच्या मजबूतीसाठी डाळी, पनीर हे खायला हवं. फायबर मिळवण्यासाठी फळं व पालेभाज्या खाव्यात. सुकामेवा आणि ओमेगा 3 युक्त पदार्थांचा हा आहारामध्ये समावेश करावा आणि पुरेसं पाणी प्यावं. यानंतरचा उपाय आहे तो पुरेशी झोप आणि विश्रांती घेणं. नव्याने आई झालेल्या महिलेसाठी झोप पूर्ण करणं हे एखाद्या आव्हानापेक्षा कमी नसतं. परंतु जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आराम नक्की करा. शरीरामध्ये झोपेची कमतरता असल्यास हार्मोनल इम्बॅलन्स होऊ शकतं, ज्यामुळे वजन कमी करणं हे कठीण होऊन जातं. तणाव हे देखील वजन वाढण्याचं किंवा पोटावर चरबी साचण्याचं एक मुख्य कारण असू शकतं. त्यामुळे मन शांत ठेवण्यासाठी दररोज थोडा वेळ ध्यान करा. हलके दीर्घ श्वसनाचे व्यायाम तणाव कमी करण्यासाठी तुम्हाला मदत करू शकतात. कुटुंबासोबत वेळ घालवा, ज्यामुळे तुम्हाला मानसिक आधार मिळेल आणि रिकव्हरी ही वेगाने होईल. मातांनो, सी सेक्शन नंतर पोटाचा घेर कमी करणं ही एक सावकाश चालणारी प्रक्रिया आहे. यासाठी संयम आणि सातत्य हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे स्वतःच्या शरीराची तुलना ही इतरांशी करू नका, कारण प्रत्येक स्त्रीची रिकव्हरी ही वेगळी असते. योग्य आहार, हलका व्यायाम आणि डॉक्टरांचं मार्गदर्शन यांच्या मदतीने तुम्ही पुन्हा फिट होऊ शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या काळात स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य नक्की द्या, म्हणजेच बाळ आणि तुम्ही दोघेही खुश राहाल.